24 मॅजिक साबणाची ही ऑर्डर आहे बघा. एका ताईने इंदोरच्यात आहेत त्या, आणि त्या ताईने सुरुवातीला आपल्याकडून शॅम्पू घेतला होता, गोल्डन शॅम्पू घेतला होता. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा त्या ऑर्डर द्यायला लागल्या तेव्हा त्यासोबत मॅजिक साबणाची पण ऑर्डर केली. म्हणजे एकच पाहिजे होतं त्यांना ट्राय करण्यासाठी, आणि तो साबण आवडला म्हणून त्यांनी आता 24 साबणांची ऑर्डर दिलेली आहे. आता हे काही विक्रीसाठी वगैरे नाही आहे, त्यांना घरामध्ये वापरण्यासाठीच, घरच्यांसाठीच हे साबण त्या ऑर्डर करत आहेत. पण या साबणामध्ये थोडंसं त्यांनी चेंज करायला लावलेलं आहे. त्यांनी यामध्ये गोट मिल्क सोप बेससुद्धा वापरायला सांगितलेला आहे. तर रात्रीच्या आता साधारणतः 12:30 वाजलेले आहेत आणि मी केलेली आहे सुरुवात, कारण की रात्रभर हे थंड होतील आणि सकाळी मला पार्सल पॅक करता येईल या हिशोबाने मी रात्रीची सुरुवात केलेली आहे. तर बघा इथं सगळ्यात अगोदर 10 चमचे मी काय घेतलेलं आहे, रोज वॉटर घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये 1 तोळा 1 ग्राम जे आहे केशर घातलेला आहे. आणि केशरचा रंग तुम्ही पाहू शकता या पद्धतीचा यायला हवा, आणि असा जर रंग असेल तर समजायचं की केसर जे आहे ते प्युअर आहे. आणि केसरचे जे धागे आहेत ना ते सुद्धा पांढरे पडायला नको, ते सुद्धा केशरीच दिसायला पाहिजे. रंग जरी उतरला पाण्यामध्ये किंवा रोज वॉटरमध्ये तरीसुद्धा केशरचे धागे जे आहे ते ऑरेंजच दिसले पाहिजे, तेव्हाच आपण समजायचं की हे केशर जे आहे ते ओरिजिनल आहे. आणि खूप मस्त असा सुवास येतो केशरचा, आणि तो सुद्धा ओळखता आला पाहिजे. तर बघा साधारणतः 10 मिनिट मी ठेवलं तर भिजायला, आणि त्याच्यानंतर इथं ॲलोवेरा जेल घातलेला आहे 2 चम्मच, आणि त्याच्यानंतर चंदन पावडर घालायची आपल्याला 3 चम्मच. तर साधारणतः 3-3.5 चम्मच चंदन पावडर मी इथं वापरेन. आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकीच्या वस्तूसुद्धा ॲड करायच्या आहेत. बघा गोट मिल्क सोप आपला जो होता, म्हणजे मॅजिक सोप जो होता, त्यामध्ये आपण गोट मिल्क सोप बेस वापरलेला नाही आहे, ग्लिसरीन सोप बेस वापरलेला आहे. पण या ताईंना गोट मिल्क सोपसुद्धा हवा आहे, बेससुद्धा यामध्ये घालायचा आहे. त्यामुळं साबणाचा रंग जो आहे तो थोडासा चेंज होणार आहे आपल्या. तर साबणाचा रंग कसा येणार आहे ते तर तुम्ही सुरुवातीला पाहिलेलंच आहे, पण तरीसुद्धा बघा ही जी प्रोसेस आहे त्याच पद्धतीनं मी बनवते. साबणं जे आहे ते त्याच पद्धतीनं बनवते. बघा मुलतानी माती वापरली, त्याच्यानंतर 3 चमच मी बेसन वापरते. बेसनसुद्धा चांगल्या क्वालिटीचं वापरते. आणि बघा बेसनामध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. जे खुल्लं बेसन मिळतं ना त्याची क्वालिटी चांगली नसते, खूप दिवस ठेवलेलं असेल तरीसुद्धा रिझल्ट मिळत नाही. त्यामुळं अशा पद्धतीचे फॉर्च्यूनचे म्हणा किंवा आशीर्वादचे म्हणा किंवा हिरा बेसन, अशा पद्धतीचे जे बेसन चांगल्या क्वालिटीचे आहेत ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर साधारणतः कॉफी पावडर वापरायची आपल्याला. कॉफी पावडर तुम्ही नक्की यामध्ये घालत जा, आणि यामुळे रिझल्ट छान येतो. तर बघा इथं साधारणतः 6 पाऊच मी कॉफीचे वापरलेले आहेत छोटे. आणि त्याच्यानंतर इथं मी आंबे हळद वापरत आहे. नॉर्मल हळद नाही, त्या साबणांमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये जो दाखवलेला होता त्यामध्ये मी नॉर्मल हळद वापरलेली होती, पण इथं मात्र आंबे हळद वापरते. आणि 2 चमचे आंबे हळद वापरते, आणि प्युअर गोट मिल्क वापरते. इथं आमच्याकडे समोर शेळ्या आहेत, त्यामुळं शेळ्यांचं दूध मला उपलब्ध होतं, त्यामुळं इथं मी प्युअर गोट मिल्क वापरते. तुम्हाला जर हा साबण बनवायचा असेल तर तुम्ही गाईचं दूध वगैरे सुद्धा वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण गोट मिल्कने स्किन जी आहे ते खूप छान म्हणजे खूप छान असा ग्लो येतो, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि सॉफ्ट होते. लहान बाळांनासुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे साबण बनवू शकता. नुसतं गोट मिल्क घालूनसुद्धा तुम्ही साबण बनवू शकता. खूप छान रिझल्ट येतो. स्किन एकदम अशी सॉफ्ट आणि खूप म्हणजे खूप अशी ग्लो करते स्किन म्हणजे गोट मिल्कने. तर प्युअर गोट मिल्क मी वापरलेला आहे. तर इथं बघा अर्धा मी गोट मिल्क सोप बेस वापरलेला आहे, आणि अर्धा मी ग्लिसरीन सोप बेस वापरलेला आहे. दोन्ही सोप बेस वापरलेले आहेत. त्याच्यानंतर थोडंसं ग्लिसरीन ॲड केलं, त्याच्यानंतर विटॅमिन ई ॲड केलेलं आहे, बदाम तेल आता ॲड करते. अशा अशा काही म्हणजे ऑइल जे आहे ते इथं मी ॲड करते डायरेक्ट सोप बेसमध्ये. तर हे आता आपल्याला डबल बॉईल मेथडने वितळवून घ्यायचं आहे. आणि या पेस्टमध्ये जे पण लम्स आहेत, गाठी वगैरे असतील, त्याला फोडून घ्यायचं या पद्धतीनं, आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे. तर डबल बॉईल मेथडने मी इथं काय केलेलं आहे, सोप बेस जो आहे तो वितळून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपली जी बनवलेली पेस्ट आहे ती यामध्ये ॲड करायची आहे, आणि व्यवस्थित सगळं एकत्र एकजीव करायचं आहे. आता बऱ्याच ताईंचा प्रश्न काय असतो की सोप जो आहे तो खूप सॉफ्ट बनला, नरम बनला आणि लवकर वितळतो, असे बरेच प्रश्न असतात. तर ताईंनो, सोप बेस जो तुम्ही वापरताय चांगल्या क्वालिटीचा वापरणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा इथं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फटाफट आपल्याला मोल्डमध्ये भरून टाकायचं आहे. इथं थोडासा जरी वेळ झाला तरी हे टाईट होतं मिश्रण, आणि त्यामुळे पटकन आपल्याला
मोल्डमध्ये ओतता येत नाही आणि या पद्धतीची आपली खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण अशी साबणं जी आहे ते घरच्या घरी बनवू शकतो. ज्यांना कुणाला बनवणं शक्य नसेल तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्यावरती कॉल किंवा मेसेज करून तुम्ही ऑर्डर बुक करू शकता.